मध्ये हेडलॅम्प वॉशर येईल दिलेला आहे. 4H मोड दिलेला आहे आणि 4L मोड दिलेला आहे की याच्यामध्ये तुम्हाला ही 1500 cc मध्ये सिटी कार आणि ॲज वेल तुम्हाला आउट ऑफ रोडिंग दोन्ही ह्याच्यासाठी तुम्ही वापरू शकता. एअरबॅग सिस्टम त्यानंतर तुम्हाला ऑलॉय व्हील्स दिलेले आहेत. 15 इंचेस ऑलॉय व्हील्स दिले. ऊपर का भी स्पेस देखो कितना कम गिर रहा है मेरे लिए, ये देख सकते हो पूरा सर्टिफिकेट. आधी नव्हतं कुठल्याच मॉडेल, पण आता हे तुम्हाला मारुतीने एक ॲडव्हान्स फीचर दिलेले आहे. पुश आपल्याला ग्राउंड क्लिअरन्स आहे ना काय 210चा मिळायला लागलाय, म्हणजे गाडी खालनं घासण्याची वगैरे तर काही शक्यता नाही. ते मॅन्युअल स्टार्टिंग जे आहे ते 1274 एक्स शोरूम आहे. ऑन रोड 0.5 लॅक्स लेस डायरेक्टली. अरे बापरे. सो गाइस, वेलकम टू माय न्यू वीडियो. तो फिर से एक वीडियो में आपका स्वागत है. तो आज हम आए कातरज कोंडवा रोड पे. तो आज हम देखने वाले जिम्नी जो येलो कलर में आती है. तो आज इसके फीचर्स वगैरह सारा आपको मैं डिटेल में बता दूंगा. तो आज अंदर का पीछे का भी लुक देता और टायर भी इसके कितने इंच के वो भी सारे बता देता. देख सकते हो आप कातरज कोंडवा रोड पर आपको ये शोरूम मिल जाएगा. नेक्सा मतलब मारुति का शोरूम है, पर नेक्सा की गाड़ियाँ खड़ी है यहाँ पे. तो भी देखने वाले क्या क्या नए फीचर्स आए और क्या है इसमें, और महिंद्रा थार में क्या डिटेल्स में मतलब थोड़े से फीचर कॉमन है या कुछ अलग अलग है वो भी देखते हैं. चलो स्टार्ट करते हैं. तर हे मारुतीचं नवीन प्रोडक्ट आहे जिम्नी, जे की थोडंसं स्पोर्टी आणि ऑफ रोडिंगसाठी आता मारुतीनं लॉन्च गेल्या वर्षी केलेलं आहे. 2022 मध्ये लॉन्च आहे. या गाडीचं खास असं आहे की याच्यामध्ये तुम्हाला ही 1500 cc मध्ये सिटी कार आणि ॲज वेल तुम्हाला आउट ऑफ रोडिंग दोन्ही ह्याच्यासाठी तुम्ही वापरू शकता. ह्याच्यामध्ये 2 ऑप्शन्स आहेत जिम्नीमध्ये. एक झीटा प्लस आणि अल्फा असे 2 ऑप्शन्स आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला झीटा ऑप्शनमध्ये हे अल्फा ऑप्शन्स आहे. अल्फामध्ये तुम्हाला फीचर्स वाईज जर बघितलं तुम्हाला हेडलॅम्प वॉशर्स मिळतं. हेडलॅम्प वॉशर्समध्ये हे फर्स्ट इन MSIL म्हणजे मारुतीमधलं हे पहिलं फीचर्स आहे जे या कारमध्ये येतं, ज्याच्यामध्ये हेडलॅम्प वॉशर येईल. त्यानंतर याच्यामध्ये तुम्हाला प्रोजेक्टर LED लॅम्प्स येतील, जो की फोकस एक ठराविक सेक्टरमध्ये त्या अंतरावरतीच पडतो, जेणेकरून विजन तुमचा इकडे तिकडे विचलित होत नाहीये, कॉन्स्टंट त्या स्पीडवरती पडतो. त्यानंतर याच्यामध्ये तुम्हाला बघितलं हे फॉग लॅम्प सुद्धा दिलेले आहेत बंपरमध्ये, जेणेकरून विजन अजून क्लॅरिटी तुम्हाला चांगल्या प्रकारे मिळू शकेल. त्यानंतर जो बंपर दिला एकदम बंपर आपण ऑफ रोडिंगसाठी जसा बंपर त्या टाईपमध्ये तुम्हाला बंपर दिलेला आहे. आणि जिम्नीची खासियत काय की जिम्नी ही जिप्सीची लिगसी जी आहे त्या लिगसीपासून तर आता हे नवीन मारुतीने अपडेट केलेलं प्रोडक्ट आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला जी बिल्ड क्वालिटीपासून म्हणजे मारुतीमध्ये त्या विषय म्हणजे बिल्ड क्वालिटी खूप छान केलेली आहे. सेकंड मारुतीचा लोगो मिळतो, प्लस स्माइली बंपर मिळतो. त्यानंतर या मॉडेलमध्ये तुम्हाला ऑलॉय व्हील्स दिलेले आहेत. 15 इंचेस ऑलॉय व्हील्स दिलेले आहेत, ज्याच्यामुळे तुम्हाला चांगली ग्रिप मिळू शकेल. त्यानंतर चारी जे टायर्स आहेत ते टायर्स तुम्हाला ट्यूबलेस टायर आहे. त्यानंतर महत्वाचा हा जो कलर आहे कायनेटिक येलो कलर आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला हा ड्युअल टोन मध्ये मिळू शकतोय. कायनेटिक येलो प्लस ब्लॅक रूट. याच्यामध्ये कलर्स तुम्हाला व्हाईट मिळू शकेल. त्यानंतर रेड कलर आहे, रेड प्लस ब्लॅक आहे. ब्ल्यू कलर तुम्हाला मिळू शकेल. त्याच्यामध्ये ग्रे कलर आहे आणि ब्लॅक कलर ब्ल्यूश ब्लॅक. वेटिंग किती दिसते? वेटिंग तशी मॉडेल वाईज तर साधारणतः 3 ते 4 महिन्याच्या आसपास तुम्हाला मिळू शकेल. येस. त्यानंतर मारुतीने अजून एक जिम्नीमध्ये अजून एक फीचर्स आहे जो स्मार्ट की आहे. तुम्ही चावी कुठं न यूज करता सेन्सर दिलेलं आहे, जेणेकरून तुम्ही या बटनवर लॉक अनलॉक करू शकता. त्यानंतर महत्त्वाचं या गाडीमध्ये जे इंटिरियर, आपण आता हे एक्सटिरियर बघितलं. इंटिरियरमध्ये बरेचसे फीचर्स जे युनिक फीचर्स आहे म्हणजे ऑफ रोडिंग कारमध्ये जे तुम्हाला सीट कम्फर्ट जो आहे तो खूप छान दिलेला आहे. ह्याच्यामध्ये 6 एअरबॅग्स ऑप्शन्स आहेत. एक सीट एअरबॅग्स आहे, फ्रंट 2 एअरबॅग्स आहेत आणि तुम्हाला कर्टन एअरबॅग्स दिलेत या साईडला आणि त्या साईडला कर्टन एअर अशा प्रकारचे एअरबॅग सिस्टम. त्यानंतर तुम्हाला याच्यामध्ये टचस्क्रीन म्युझिक सिस्टम दिलेलं आहे, 9 इंचेस टचस्क्रीन. त्यानंतर महत्त्वाचं तुम्हाला पाठीमागे रिव्हर्स कॅमेरा सुद्धा याच्यामध्ये दिलेला आहे. आता ह्या कारमध्ये तुम्हाला स्टेअरिंगवरती असे म्युझिक सिस्टमचे कंट्रोल्स मिळतील. हे आहेत कंट्रोल मोड कंट्रोल्स आहेत, म्यूट आहे, इन्फॉर्मेशन दिलेलं आहे चॅनल चेंज करण्यासाठी, प्लस क्रूज कंट्रोल सुद्धा दिलेलं आहे. म्हणजे ह्या कारमध्ये क्रूज कंट्रोल आधी नव्हतं कुठल्याच मॉडेल, पण आता हे तुम्हाला मारुतीने एक ॲडव्हान्स फीचर्स दिलेलं आहे. पुश बटन स्टार्ट सुद्धा दिलेलं आहे, कन्व्हिनियन्स फीचर्स आहे. त्यानंतर बोथ साईड मिरर ऑटोमॅटिक ॲडजस्टर दिलेत, म्हणजे आतले मिरर सुद्धा ॲडजस्ट करू शकताय. हा एक कम्फर्ट फीचर्स दिलेला आहे.
त्यानंतर महत्त्वाचं याच्यामध्ये तुम्हाला जे आहे ऑटोमॅटिक ऑप्शन्स, फुल ऑटोमॅटिक ऑप्शन्स दिलेला आहे. ऑटोमॅटिक आणि मॅन्युअल दोन. हा, दोन्ही ही ऑटोमॅटिक व्हेरियंट आहे. ह्यात मॅन्युअल सुद्धा येतं. त्याच्यामध्ये तुम्हाला मोड ऑप्शन दिलेत. ही आहे 4x4 मॉडेल, म्हणजे एकाच मॉडेलमध्ये तुम्ही 2H सुद्धा करू शकता आणि 4x4 सुद्धा करू शकता. याच्यामध्ये 2H मोड दिलेला आहे, 4H मोड दिलेला आहे आणि 4L मोड दिलेला आहे. सिटी कंडिशनमध्ये तुम्ही चांगलं मायलेजसाठी 2H वापरू शकता. 4H जे आहे ऑफ रोडिंग आहे, प्लेन रोड असेल तर त्या ठिकाणी तुम्ही पॉवर जास्त पाहिजे असेल, ग्रिप टायरला जास्त पाहिजे असेल, ऑफ रोडिंग असेल तर 4H. आणि जास्त हिल ऑप्शन्स असेल, हिल स्टेशन किंवा जसा चढाचा रोड जास्त असेल तर त्या ठिकाणी तुम्ही 4L वापरू शकता किंवा स्लोपवरती 4L वापरू शकता. अशा प्रकारचं हे इंटेरियर फीचर्स ऑप्शन्स दिलेलं आहे. याच्यामध्ये AC कंट्रोल्स आहेत, ऑटोमॅटिक AC आहे, याच्यामध्ये 4 पॉवर विंडो ऑप्शन्स दिलेला आहे. तर हे फीचर्स आणि मटेरियल क्वालिटी सुद्धा खूप बेस्ट दिलेली आहे याच्यामध्ये. सेकंडरी आता आपण बघितलं की फ्रंट इंटिरियर. आता रिअर सीटचे जे ऑप्शन्स आहेत, स्पेस खूप छान दिलेला आहे. स्पेस चांगलं द्यायला लागेल. सीट कम्फर्टेबल पण चांगलं. सीट येस, हाईट सुद्धा खूप छान दिलेली आहे सर. आतून बघितलं तर बघा तुम्हाला बॉटल होल्डर सुद्धा दिलेले आहेत. बाकी तो तुम्हाला डोर कंट्रोल इथं पण दिलेलं आहे. येस, पुढे पण दिलेलं आहे. पुढचे पुढे बॉटल होल्डर आहे ना. हाँ इथं बॉटल होल्डर. सर इसमें कितने स्पीकर आते? 4 स्पीकर, फ्रंट 2 एंड रियर 2. 4 स्पीकर. और ये ऑप्शन सर, ये ऑप्शन आहे. हां, हे विंडोसाठी आहे, खाली वर तुम्ही ऑप्शन करण्यासाठी. आगे फ्रंट 2चं तिकडे आहे आणि रिअरचं इकडे आहे. आणि ही 5 डोर चिमणी आहे. 5 डोर मध्ये तुम्हाला डोर ओपनिंग पूर्णतः करता येईल. 612चा पर्यंत तुम्हाला मिळू शकेल. 612. आणि हा जो आहे 200 पर्यंत तुम्हाला मिळेल. 200 म्हणजे 200 लिटरचा आपल्याला हे मिळते. आणि ग्राउंड क्लिअरन्स याचा 210 mm चा आहे ग्राउंड क्लिअरन्स. त्यामुळे तुम्हाला अप्रोच अँगल चांगले मिळतात. याचा आपल्याला ग्राउंड क्लिअरन्स आहे ना काय 210चा मिळायला लागलाय. म्हणजे गाडी खालनं घासण्याची वगैरे तर काही शक्यता नाही. आणि इथून आतनं जर आपण बघितलं ना तरी लोहेचं सामान वगैरे लावलंय आतनं सगळं मॉडेलिंग. तर एक थोडं मला भारी वाटलं. बाकी टायर तर 15 इंच हे फायबरचं मिळतंय. चला, तर आम्हाला त्यांनी सांगितलं सगळी माहिती वगैरे. तर आता बाकीचं आम्ही काय गाडीबद्दल सर, असं गाडीचं बद्दल स्पेशल प्राइस वगैरे काय चालू आहे? हां, आता ह्याच्यामध्ये झीटा जे ऑप्शन्स आहे ह्या मॉडेलमध्ये तुम्हाला मॅन्युअल ऑप्शन्स आणि ऑटोमॅटिक ऑप्शन्स दोन्ही अवेलेबल आहेत. त्याच्यामध्ये जे मॅन्युअल स्टार्टिंग जे आहे ते 1274 एक शोरूम आहे. ऑन रोड जी कॉस्ट आहे 15 पर्यंत ऑन रोड जाईल. झीटा अल्फा जे आहे मॅन्युअल ती 1369 एक शोरूम कॉस्ट आहे. ऑन रोड जे आहे ती 1620 पर्यंत जाईल त्याची. आणि झीटा ऑटोमॅटिक मध्ये ती तुम्हाला 1384 एक शोरूम कॉस्ट. ऑन रोड जी आहे ती 1623 पर्यंत जाईल. पेट्रोल ऑप्शन पेट्रोल ऑप्शन्स राईट. आणि अल्फा ऑटोमॅटिक जे 1479 एक शोरूम आहे आणि ऑन रोड जे आहे 1740 पर्यंत आहे. म्हणजे ही गाडी आपली 1740 येस, टॉप मॉडेल. येस राईट. और ये चांगले ऑप्शन्स चालू, डिस्काउंट ऑफर सुद्धा आहे. अच्छा, आता ऑफर काय वगैरे काय चालू आहे? दिस ऑप्शन्स मध्ये तुम्हाला 1.5 लॅक्स लेस डिरेक्टली. अरे बापरे, बहुत अच्छा ऑफर जोरात चालू आहे. 1.5 लाखाची ऑफर चालू आहे. आणि गाडी इमिडिएटली मिळेल तुम्हाला. हा, वेटिंग हायली नाही, ही गाडी समोर आहे, तुम्हाला गाडी लगेच दिली. जर कोणाला पुण्यामध्ये वगैरे गाडी घ्यायची असेल ना जिम्मे वगैरे तर इथं आपल्याला मिळून जाईल. सर आपले लोकेशन कुठलं आहे शोरूमचं? हे कोंडवा लोकेशन सर. कोंडवा लोकेशन मध्ये आपल्याला ही गाडी मिळून जाईल आणि गाडी रेडी आहे. बाकी बाहेर जर तुम्ही कुठे गेला तर तुम्हाला 2-2, 3-3 महिन्याचं वेटिंग आहे. हां, तर इथे गाडी आपल्याला अवेलेबल मिळून जाईल. आणि गाडीच्या प्राइस वगैरे पण चांगले आहेत, ऑफर पण चालू आहे. सर आता येणाऱ्या दिवसामध्ये काय ऑफर वगैरे? हां, जस्ट आहे सर. आता याच्यामध्ये तुम्हाला म्हणजे ह्या कारवरती आणि तुम्हाला मिळू शकेल 1.5 लाखापर्यंत. 1.5 लाखापर्यंत डायरेक्टली लेस होईल. ऑन रोड मधून 1.5 लाख रुपये मायनस. बाप रे बाप, मतलब म्हणजे तुम्ही 13 लाखाची 12 लाखाचे कोणतं पण मॉडेल चूज केलं तर त्याच्यावर तुम्हाला 1.5 लाखाची ऑफर आहेत. एवढी ऑफर तर मी पहिल्यांदाच ऐकतोय, पण चांगले आहेत ऑफर, चांगले दिलेत मारुतीने. गाडी चांगली तगडी आहे. तुम्हाला जर सिटीमध्ये चालवायची असेल किंवा ऑफ रोडिंग पण करायचं, थोडा शॉक वगैरे असेल तर मिक्सिंगमध्ये गाडी आपल्याला मिळून जाते. ठीक आहे, गाडी चांगली आहे. बाकी ये रूप टूप इसका ब्लॅक में ब्लॅक कलर मध्ये आणि इसका कलर भी थोड़ा मतलब क्या हाईलाइट हाँ अपने काइनेटिक बोलो. चलो दोस्तों कि 6 फीट आप मतलब
6 फुट की आपकी हाइट होगी तो आपके लिए गाड़ी थोड़ी अनकंफर्टेबल से लगेगी। आप एडजस्ट कर सकते हो, पर मेरे हिसाब से तो मेरा एक्सपीरियंस बता रहा हूँ कि आपको अनकंफर्टेबल जरूर होगा, क्योंकि देखो मेरे पैर पूरे अंदर घुसते सीट के। जब आगे लूँगा ना पूरी, तो आगे मैं बैठ के दिखाऊंगा, आगे फिर आगे दिक्कत होती है बैठने के लिए। तो मेरे हिसाब से तो अनकंफर्टेबल है। आपकी हाइट थोड़ी लंबी होगी तो देख सकते हो ऊपर का भी स्पेस देख सकते हो कितना कम गिर रहा है मेरे लिए, ये देख सकते हो पूरा सर टच हो रहा है, मेरे बाल टच हो रहे हैं पूरे। हाँ। जब का जोर से लगा तो फट से सर फूटे लग सकता है यार। मतलब स्पीड ब्रेकर जब आएगा ना और गाड़ी स्पीड पे होगी ना, तब पक्का इसका मतलब सर ना ऊपर लग सकता हाँ, है। लगेगा। अरे लग सकता है ना भाई, लगेगा ही पक्का। लगेगा बहुत। इसलिए मेरे हाइट के हिसाब से थोड़ा मेरे को कम है। जिनकी हाइट कम है ना उनको कोई प्रॉब्लम नहीं है, हाँ। जिसकी हाइट ज्यादा है उसका थोड़ा इसका भी आप देख सकते हो, इसको थोड़ा इसका और मेरा कितना देखो, इसको इतना गैप गिर रहा है, थोड़ा इस हाइट में इसका कम है और मेरा हाइट का आपने देखा ही कितना प्रॉब्लम हो रही है। आगे जाते हैं और आगे की सेफ्टी भी आप लोगों को पता है, तो चलिए आ जाओ। तो अभी मैं बैठ गया अंदर, तो आगे खसक जा थोड़ा, अभी मैं उस साइड बैठता हूँ, अभी तो कंफर्टेबल। सीट मेरे हिसाब से आगे लिए। हाँ, उस तो साइड अब मेरे हाइट ये देख सकते हो। और इसकी 6 फीट है और अब- मैंने मेरे हिसाब से अब मतलब ये थोड़ा आगे ले ले, अभी तो कंफर्टेबल है क्या? हाँ मैं कंफर्टेबल हूँ अभी। ये वाला, हाँ ये ऊपर लेना थोड़ा। ये थोड़ा ऊपर लोगे। अभी देखो, अभी दोस्तों अभी मैं फिलहाल कंफर्टेबल हूँ, देखो ये 90 डिग्री में हो गया मेरा। हाँ अभी तू कंफर्टेबल है? हाँ तो ये कंफर्टेबल है। कंफर्टेबल लग रहा है। हाँ अभी ठीक लग रहा है। हाँ तो फिर भी थोड़ा पेस बचा है, मतलब है थोड़ी कंफर्टेबल, पर मैं सेम आगे जाके बैठ जाऊँगा ना तो मेरे को अनकंफर्टेबल हो जाएगी वो, मतलब सेम दोनों हाइट के बंदे बैठ जाएंगे ना उनको अनकंफर्टेबल हो जाएगा, तो काफ़ी अच्छा। 100% श्योर है। तो अभी हम लोग ये ब्लॉग यही एंड करते हैं, बाकी आपको नेक्स्ट ब्लॉग हम थार का वगैरह या से कमेंट करके बताओ हमको, डाल देंगे, तो आप जरूर देखना। तो अभी हम चलते हैं बाहर। देखो मेरे को उतरने को प्रॉब्लम हो रही है, तुमको क्या बताओ दोस्तों। देखो ये देखो कैसा उतरना, ये देखो। तो कुछ इस टाइप का रिव्यू दिया मैंने, तो इसका भी वीडियो आपको मिल जाएगा यूट्यूब पे, और मैंने भी निकाला है दोनों का। तो आपको मेरा वीडियो कैसा लगा कमेंट करके, लाइक करके, शेयर करके बताओ। तो मिलते हैं नेक्स्ट वीडियो में। गुड बाय, टेक केयर। चलो मिलते हैं नेक्स्ट वीडियो में कार के साथ।